अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। छत्रपती संभाजीनगर शहरातील बन्सीलाल नगरमधील खासगी हॉस्टेलमधून बेपत्ता झालेल्या एका 17 वर्षीय मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। आई-वडिलांसोबत वाद झाल्यानं रागाच्या भरात या मुलीनं हॉस्टेल सोडलं होतं। वेदांतनगर पोलिसांनी मुलीला पुण्यातून शोधून आणत तिचा जबाब नोंदवला। तिच्यावर चौघांनी मदतीच्या बहाण्यानं बलात्कार केल्याचं समोर आलंय। समाधान शिंदे, निखिल बोर्डे, प्रदीप शिंदे आणि रोहित ठाकरे अशी संशयितांची नावं आहेत। त्यांना अटक करण्यात आली आणि न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। छत्रपती संभाजीनगर शहराजवळील एका गावातील 17 वर्षीय मुलगी बन्सीलाल नगरातील खासगी हॉस्टेलवर राहून नीटची तयारी करत होती। ती 12वीत शिकते। अभ्यासावरून आई-वडील रागावल्यानं तिने गावाकडे जात असल्याची नोंद हॉस्टेलच्या रजिस्टरमध्ये करून 30 नोव्हेंबरच्या दुपारी 1ला हॉस्टेल सोडलं होतं। मुलीने हॉस्टेल सोडल्यानंतर ती परभणीला गेली। तिथे रेल्वे स्टेशनवर तिला प्रदीप शिंदे भेटला। त्यानं राहण्यासाठी जागा देण्याचं आमिष दाखवून त्याने सर्वात आधी बलात्कार केला। त्यानेच तिला पुसद येथे नेऊन सोडलं। पुसदला ओळखीचा असलेल्या रोहितने तिला पुढे जाण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्यानं बलात्कार केला। त्यानंतर ती नाशिकला गेली। तिथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिलसोबत तिची भेट झाल्यानंतर त्यांनी तिला जेवण राहण्यासाठी पैसे देण्याच्या बहाण्यानं बलात्कार केला। नंतर मुलगी पुण्याला गेली। तिथे टॅक्सी चालक समाधानसोबत तिची भेट झाल्यानंतर त्यानेही तिच्यावर बलात्कार केला। तर 2 डिसेंबरला सायंकाळी तिचे वडील हॉस्टेलला तिला भेटायला आले असता मुलगी बेपत्ता असल्याचं समोर आलं। तिच्या वडिलांनी तातडीने वेदांतनगर पोलीस ठाणे गाठून पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांना घटनेची माहिती दिली। प्रवीण यादव यांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलीचा शोध सुरू केला। तांत्रिक तपासात मुलगी पुण्यात असल्याचं कळताच पथकानं पुण्याला जाऊन तिचा शोध घेत ताब्यात घेतला। तिला छत्रपती संभाजीनगरला आणल्यानंतर तिचा जबाब नोंदवला। तिने तिच्यावर झालेल्या बलात्कार सत्राची माहिती दिली। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे, संगीता गिरी, नामदेव सुपे यांची 3 पथकं संशयितांच्या अटकेसाठी रवाना झाली। तिचे वडील कंपनीत कामगार आहेत। मुलीने रागाने हॉस्टेल सोडलं पण वासनाधानी तिच्या असहायतेचा फायदा उचलला। त्यांची सध्या कसून चौकशी सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितलं। जे आहे तर 4 डिसेंबरला एका मुलीचे वडील आलेत की माझी मुलगी जी आहे इथे नीटची तयारी करत होती, हॉस्टेलला होती, गर्ल्स हॉस्टेलला, परंतु ती जी आहे इथून निघून गेलेली आहे आणि अद्याप ती मला मिळून आलेली नाही म्हणून। मग त्यावरून आम्ही जो आहे तर मुलगी कोणतरी अज्ञात व्यक्तीने घेऊन गेले असा गुन्हा दाखल केला आणि त्यावरून त्या मुलीचा शोध घेतला असता त्या मुलीकडे जो अगोदरचा नंबर होता तो नंबर बंद होता। तिने तो नवीन नंबर घेतल्याचं मग माहिती आम्ही काढली इकडून तिकडून आणि म्हणजे जिथून त्यांनी सिम वगैरे घेतलं त्या ठिकाणाहून आम्हाला थोडीशी माहिती मिळाली आणि त्या सिमला आम्ही ट्रेस केला तर फक्त एकदाच तो चालू झाला होता, त्याच्यानंतर तो सिम बंदच होता। मग त्यानंतर आम्ही त्याची CDR वगैरे काढल्यानंतर मला काही लोकांची ती जास्त कनेक्टेड होती याची थोडी माहिती मिळाली आणि त्यावरून थोडंसं आणखी आम्ही सर्च केला असता ती आणखी 2-3 ठिकाणी कुठे कुठे ती गेली आणि नंतर मग तिचा जो आहे 1-2 वेळेस म्हणजे तिने 1-2 ठिकाणी आणखी फोन नंबर चेंज केल्याचे मला जाणवले आणि मग जेव्हा मला जे दुसरे मिळत होते तर ते फोन नंबर्स मी जे आहे लोकेशनला वगैरे टाकून त्याचे मी हे काढलं तर मग मला पुण्याला सदरची मुलगी ही एक 8 दिवसांनी मिळून आली। पण त्या दरम्यानच जी आहे तर ती मिळाल्यानंतर तिचा जेव्हा मी जबाब वगैरे घेतला तर त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की ती ज्या ज्या ठिकाणी गेली त्या ठिकाणी तिच्यासोबत जे आहे काही लोकांनी जे आहे तर अनैतिक संबंध ठेवले आणि तिच्यावर त्या पद्धतीने शारीरिक अत्याचार झाले। तर त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये मी जे आहे पोक्सो ॲक्टनुसार कलम सेक्शन्स वाढीव केले आणि त्यानुसार परत तपास केला असता सदरची मुलगी जी आहे पुसद यवतमाळ या ठिकाणी गेली। तिथे एका मुलाने रोहित ठाकरे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला। त्याच्यानंतर ती जी आहे नाशिकमध्ये मनमाड या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी निखिल गायडे म्हणून जो नावाचा मुलगा आहे त्याने तिच्यावर अत्याचार केला। त्याच्यानंतर ती वसमत हिंगोली या ठिकाणी गेली, परभणी या ठिकाणी गेली तर त्या ठिकाणी एक प्रदीप शिंदे नावाचा मुलगा आहे म्हणजे त्याने तिच्यावर अत्याचार केला। त्याच्यानंतर ती पुणे या ठिकाणी गेली, त्या ठिकाणी गेली असता समाधान शिंदे नावाच्या मुलाने तिच्यावर अत्याचार केल्याचे लक्षात आले। या लोकांचे जे आहे तर नावं डिटेक्ट करून यांचे नंबर्स वगैरे काढून त्यांचे लोकेशन्स वगैरे सर्च करून मी आमची जी आहे पथकं 2 पथकं जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले। अगोदर मुलीला पण आणण्यासाठी 3-4 जिल्ह्यामध्ये सगळ्या दोन्ही पथकांनी जाऊन तपास वगैरे केला आणि तेव्हा ती मुलगी मिळून आली आणि आता ह्या आरोपींचा पण शोध घेण्यासाठी सदर मुलीला पण आम्ही सोबत घेऊन जे आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सर्च केले असता आणि मग काही तांत्रिक बाबीचा मदत घेऊन काही लॉजिकल मदत घेऊन या 4ही आरोपींना जे आहे आम्ही त्या वेगवेगळ्या जिल्ह्यामधून ताब्यात घेतले
आणि चारही आरोपींना जे आहे अटक करून त्यांना जे आहे आज 4 दिवसाची PCR त्यांना मिळालेली आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत त्यामध्ये. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.